नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विनिता ऐनापुरे यांच्या सर्वोत्कृष्ट विनिता ऐनापुरे ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकन घंटेचं चिन्ह तेही प्रेस करा. चला श्रोते हो, ऐकूयात विनिता ऐनापुरे लिखित माफी. प्रतिभा. बाबांची हाक ऐकल्याबरोबर खोलीत पुस्तक वाचत बसलेली प्रतिभा बाहेर आली. काय बाबा? बैस बैस इथे. काय चाललंय तुझं? अभ्यास. परीक्षा केव्हा आहे तुझी? पुढच्या महिन्यात. एवढं बोलून बाबा गप्प का बसले ते प्रतिभाला कळेना. 2 मिनटं ती स्वस्थ राहिली, पण हळूहळू ती बेचैन व्हायला लागली. बाबांच्या मनात काय आहे? ते आपल्याकडे एवढं निरखून का बघतायत? त्यांच्या बोटांची अस्वस्थ हालचाल का होतीये? या विचारानं तिला अवघडल्यासारखं व्हायला लागलं. आपल्या ह्या उंच सुदृढ बांध्याच्या, सावळ्या वर्णाच्या, शांत स्वभावाच्या बाबांवर तिचा खूप जीव होता. त्यांच्या सगळ्या सवयी, लकबी तिला ठाऊक होत्या. त्यामुळेच आज बाबांच्या मनात काहीतरी खदखदतंय हे तिला ते सारखे बोटांची हालचाल करत होते ना, त्यावरून जाणवलं. तिचे बाबाही विषयाला तोंड कसं फोडावं ह्या विचारात होते. आपल्या या लाडक्या लेकीला आजपर्यंत कधी त्याने रागवून तोंडातून शब्दही काढलेला नव्हता. तशी तिने वेळच आणली नव्हती. पण आज संध्याकाळपासून मात्र त्यांचं मन अगदी ढवळून निघालं होतं. बाबा, मला बोलवलं कशाला? अगं, तुझ्या मित्रमैत्रिणींना एकदा भेटायचं आहे मला. घरी बोलव सगळ्यांना. प्रतिभाच्या मनातला गोंधळ अधिकच वाढला. आज बाबांनी एकदम मित्रमैत्रिणींचा विषय काय काढला? कशाला बोलवायचं बाबा? मी सांगतोय म्हणून. बोलव एकदा सगळ्यांना, म्हणजे कोणत्या मुलाबरोबर हिंडतेस ते तरी कळेल ना मला. मनातलं बोलून टाकल्यानं बाबांना एकदम सुटल्यासारखं झालं. प्रतिभाचा चेहरा कावराबावरा झाला. तिने मान खाली घातली. काय म्हणतोय मी? कळलं ना? कोणाबरोबर हिंडतेस हल्ली? आणि हे तुला आमच्या कानावर घालता येत नाही? इतका तुला आमच्याबद्दल विश्वास नाही? बाबा संतापून पण आवाज न चढवता बोलत होते. प्रयत्नपूर्वक त्यांनी आवाज काबूत ठेवला होता. मुलीनं आपल्याला मनातलं विश्वासानं सांगू नये ह्या भावनेनं ते व्यथित झाले होते. एव्हाना प्रतिभाच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं. बाबांच्या नजरेला नजर देणं तिला कठीण जात होतं. ती खालीच बघत राहिली, पण डोळ्यातून पाणी येणं थांबलं नाही. तिने हळूच डोळे पुसले. बाबांच्या दृष्टीतनं ही गोष्ट सुटली नाही. रडतीयेस? रडायला काय झालं? मी काय बोललोय का? रागवलोय? नुसतंच विचारतोय ना? का तेही नको विचारू? काय प्रतिभा? अगं, कोण आहे तो मुलगा? म्हणजे तू कोणाबरोबर हिंडतेस? प्रतिभा काहीही बोलली नाही. प्रतिभा, तू एका मुलाबरोबर हिंडतेस हे खरं आहे ना? प्रतिभानं मान हलवली. कोण आहे तो? तुझ्या वर्गातला? कॉलेजमधला? प्रतिभानं नाही असं मानेनंच उत्तर दिलं. हे बघ प्रतिभा, आधी माझ्याकडे बघ. नुसती मान हलवू नकोस. आणि स्वयंपाकघराकडे बघत त्यांनी हाक मारली. अगं आले. स्वयंपाकघरातून टॉवेलला हात पुसत प्रतिभाची आई बाहेर आली. बोला. संध्याकाळी प्रसादनी जी बातमी सांगितली त्याबद्दल हिला विचारतोय. असं म्हणजे प्रसादकडनं बाबांना ही बातमी कळली तर? बघतेस त्याच्याकडे, चहाडखोर मेला. प्रतिभाच्या चेहऱ्यावरचे भाव बाबांनी नेमके ओळखले आणि ते म्हणाले, का भांडणार आहेस प्रसादशी? अगं, तू घरात काही बोलले नाहीस तरी त्याला कळल्यावर बोलल्याशिवाय राहावे ना? त्या एकाच मुलाबरोबर हिंडताना त्यांनी तुला बघितलं आहे, बरोबर आहे? कोण आहे तो? संजय. पूर्ण नाव? बहुतेक मोरे.
बहुतेक. म्हणजे तुला नक्की ठाऊक नाही? छान. बरं, तो राहतो कुठे? प्रतिभा, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तो राहतो कुठे? मला माहिती नाही. काय करतो तो? काही नाही. म्हणजे त्याला नोकरी धंदा काही नाही? बरं, शिकलाय किती? मी विचारलं नाही, पण बहुतेक 10वी प्रतिभाच्या आईबाबांनी एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या बोटांची हालचाल अधिक वेगानं व्हायला लागली. कपाळावर आठी दिसायला लागली. त्यांना अधिक काही बोलू न देता प्रतिभाची आई पुढे सरसावली. प्रतिभाजवळ बसत प्रतिभाचा हात हातात घेत तिने विचारलं, प्रतिभा, तुझी आणि त्या मुलाची नुसतीच ओळख आहे का आणखीन काही? आम्ही लग्न करणार आहोत. प्रतिभा, हो, आम्ही तसं ठरवलं आहे. आम्हाला न विचारता? तसं नाही, म्हणजे मी सांगणारच होते. कधी? प्रतिभानं मान खाली घातली. आईच्या हातातला हात तिने हळूच काढून घेतला. किती वेळा फिरायला गेलात? जास्त नाही ग, 5-6 वेळा. ओळख होऊन किती दिवस झाले? थोडेच. प्रतिभाच्या ह्या बोलण्यावर बाबा जागचे उठले. हात पाठीशी बांधून त्यांनी दिवाणखान्यात येरझाऱ्या घातल्या आणि मग प्रतिभापाशी येऊन उभे राहत त्यांनी विचारलं, ओळख होऊन थोडेच दिवस झाली म्हणतीयेस आणि लग्नापर्यंत मजल मारलीस? आमची एका शब्दानंही परवानगी न घेता? एवढी शहाणी झालीस तू? प्रतिभा, एकच सांगतो, मला तुझं हे लग्न पसंत नाही. मी तुझ्या लग्नाला परवानगी देणार नाही. प्रतिभा काहीच बोलली नाही, पण तिच्या नजरेत अनेक प्रश्नचिन्ह होती. हे बघ प्रतिभा, प्रेमविवाहाला माझा विरोध नाही आणि मला वाटतं तुझ्या आईचाही नसावा. काय ग? म्हणजे आम्ही केवळ विरोध करायचा आहे म्हणून विरोध करणार नाही. पण मला वाटतं प्रतिभा, तू हा निर्णय घेताना आमचा विचार केलेला नाही आहेस. अगं, तू आणि प्रसाद आमची दोघंच मुलं. दोघांनाही आम्ही लाडाकोडानं वाढवलं, फुलासारखं जपलं, कौतुक केलं. सुदैवानं तुम्ही दोघंही अभ्यासात चांगले. जितके शिकाल तितकं शिकवण्याची माझी तयारी आहे. प्रतिभा, तू यंदा BSc होणार. तुझं स्वरूप निदान 100 जणीत उठून दिसावं इतकं चांगलं आहे. तुझ्या लग्नाला व्यवस्थित खर्च करण्याची आमची तयारी आहे आणि असं असताना तू एका अगदी सर्वसामान्य किंवा त्याही खालच्या योग्यतेच्या मुलाशी लग्न करावंस? तू त्याचं आडनाव चाचरत सांगितलंस, याचा अर्थ तो मुलगा आपल्या जातीचा नाही, बरोबर आहे? प्रतिभानं मान हलवून होकार दिला. तरीही सांगतो, मी जातपात मानत नाही. त्याला नोकरी धंदा नाही, ठीक आहे, मिळेल, त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण प्रतिभा, त्याचं शिक्षण 10वी म्हणजे 10वी सुद्धा नाही. तू BSc आणि नवरा इतकंच शिकलेला. जे प्रतिभा, इथे मी तडजोड स्वीकारणार नाही. माझं सगळ्यात जास्त प्रेम शिक्षणावर आहे. बाबा बोलत होते, त्यांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा, तळमळ प्रतिभाला जाणवत होती. तिच्या लहानपणापासून तिला आठवत होतं. तेव्हापासून तिचे बाबा सतत कसल्या ना कसल्या परीक्षा देत असत. त्यांच्या नावापुढे 5 डिग्र्या होत्या. आईनंही घरबसल्या MA केलं होतं. तिला आणि प्रसादलाही त्यांनी शाळेतून सतत चित्रकलेच्या, इंग्रजीच्या, गणिताच्या परीक्षा द्यायला लावल्या होत्या. मग अशा बाबांना जावई कमी शिकलेला कसा चालेल? हे बघ प्रतिभा, तू त्याला सरळ नकार दे. त्याला भेटणं फिरणं सगळं बंद. आईने प्रतिभाला समजावलं. तू थांब, तू मध्ये बोलू नकोस. प्रतिभा, त्याला सरळ सांग. नको बाबा. अगं, काय पाहिलंस प्रतिभा तू त्या मुलात? तुझ्या मानानं किती बेताच आहे बघ की. आणि तुला सांगणं जर जमत नसेल तर मी सांगतो. नाही, नको नको. मग तू सांगशील? बाबा. हां, बोल. बाबा, त्यांनी मला धमकी दिली हो. धमकी? काय म्हणून? तो म्हणाला की तू माझ्याशी लग्न केलं पाहिजेस आणि नाही केलंस तर काय? तर तुला ठार मारीन म्हणाला. प्रतिभाच्या आईने तिला चटकन जवळ ओढली. तिचा चेहरा घाबरल्यासारखा झाला.
आता तर हे लग्न मी मुळीच होऊ देणार नाही प्रतिभा. लग्नाच्या आधी प्रेमाच्या काळात ह्या मुलाची ही भाषा, मग नंतर हा काय करेल? हे बघ, मावाली येतो तेव्हा हे लग्न होता कामा नये. बाबा बोलताना किंचित काळ थांबले आणि प्रतिभाकडे बघत त्यांनी विचारलं, मला खरं सांग प्रतिभा, या असल्या मुलावर तू प्रेम करतेस? खरं सांग. प्रतिभा काहीही बोलली नाही. हां, म्हणजे तू त्याच्या धाकानं लग्न करायला तयार झाली आहेस, हो ना? अगं पण असला हा घाणेरडा मुलगा तुला भेटला तरी कुठे? प्रतिभाच्या आईने तिला विचारलं. हे बघ, हा विषय इथे बंद, तो कुठेही भेटू देत. आता यापुढे मात्र प्रतिभा तू त्याला विसरून जा, अजिबात भेटू नकोस. झालं गेलं, विसरून जा. आणि आता परीक्षा जवळ आली ना, अभ्यासाला लाग, जा. प्रतिभा उठून गेली. तिचे आई बाबा नंतर कितीतरी वेळ आपापसात बोलत होते. प्रतिभा, आज तुझा शेवटचा पेपर ना गं? हो बाई, सुटले एकदाची. प्रतिभाची आई हसली. अगं सुटतीयस कसली? आम्ही तुला आता कायमची अडकवायचा विचार करतोय. म्हणजे काय गाई? सांगते. इतके दिवस नाही सांगितलं, पण आता सांगायला हवं. आम्ही तुझ्याकरता इंदूरचं एक स्थळ पाहिलं आहे. अगं आई, अगं नाही आणि कागं नाही, केव्हा तरी लग्न करायलाच हवं ना. हे बघ, मुलगा डॉक्टर आहे, नुकतंच स्वतःचं हॉस्पिटल काढलं आहे, घरी आई वडील, एक भाऊ, बहीण लग्न झालेली. हो का? त्यांच्याकडे तुझी पत्रिका छान जमती आहे. त्या मंडळींचा पत्रिकेवर खूप विश्वास आहे आणि तुझा फोटो तरी त्यांना खूप आवडल्याचं दिसतंय. तर उद्या दुपारी ती मंडळी आपल्याकडे यायची आहेत. हे आई, काय गं, आज परीक्षा झाली आणि लगेच उद्या ती परीक्षा गं, काय बिघडलं? ठरल्याप्रमाणे इंदूरची मंडळी आली. लग्नाचा डॉक्टर मुलगा, त्याचे आईवडील, त्यांना प्रतिभा पसंत पडली. लगेच देणी घेणी, लग्नाची बोलणी झाली आणि साखरपुडा करून परतही गेली मंडळी. लग्नाचा मुहूर्त 15 दिवसानंतरचा ठरला. घरात एकच धांदल उडाली. घरातलं पहिलंच कार्य. दोन्हीकडचे आजी आजोबा साखरपुड्याला आले. ते प्रतिभाच्या आईनं आग्रहानं लग्नाकरता ठेवूनच घेतले. काय करायचं, कसं करायचं, देणी घेणी, मानपान हे सांगायला मोठं आणि अनुभवी माणूस नको का? प्रतिभाच्या आईला काम उरकता उरकता दिवसाचे 24 तास कमी पडायला लागले. त्यातच लग्नाची आमंत्रणं, केळवणं, खरेदी ह्याची गडबड. शेवटी रात्री झोपताना अंथरुणाला पाठ टेकली की तिच्या मनात येई, प्रतिभाचा ह्या घरातला सहवास आणखीन 1 दिवसानं कमी झाला. चालली पोरगी आपल्या घरी. आता आली तरी ती 2 दिवसांची पाहुणी. आणि मग डोळ्यातनं पाण्याच्या धारा. प्रतिभाच्या बाबांची स्थिती याहून वेगळी नव्हती. प्रतिभाचा आपल्या बाबांवर खूप जीव होता. एवढीशी होती तेव्हासुद्धा बाबांची वाट बघत ती दाराशी उभी राहील. शाळेत जायला लागली तर आल्या आल्या बाबा आले का अशी चौकशी करी आणि मग त्यांच्या मांडीवर बसून गळ्यात दोन्ही हात घालून दिवसभरात काय काय घडलं त्याचा वृत्तांत. तिची ही सवय अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत टिकून होती. फक्त संजयची ओळख. पण तिथपर्यंत विचार आला की बाबा मान झटकत जणू मनातले विचार दूर टाकत. पण त्यांनाही प्रतिभा सासरी जाणार ही वियोगाची भावना छळत होतीच. प्रतिभाचं मधलं सगळं प्रकरण थोडक्यात निपटल्यानं आणि प्रतिभाला चांगलं स्थळ मिळाल्याचं समाधान ते त्यांच्या मनात रेंगाळत राहील. प्रतिभाच्या लग्नाला 4च दिवस राहिले होते. प्रसाद त्या दिवशी सकाळपासून गप्प होता. प्रतिभा तिच्या खोलीत काहीतरी आवराआवर करत होती. प्रसाद तिथे गेला. ताई. काय रे प्रसाद? बघता बघता प्रसादचे डोळे भरून आले. प्रतिभाही गैरवरली. तिने प्रसादला जवळ ओढलं. ताई, माझ्यावर रागवलीस का गं तू? मी तुझं ते हिंडणं बाबांना सांगितलं म्हणून रागवलीस? रागवले नाही रे, पण प्रसाद त्याची म्हणजे संजयची मला अजूनही भीती वाटते रे. त्याला हे कळलं तर? नाही, त्याचा विचार तू मनात आणू नकोस ताई. ताई, खरं तुझं नशीब चांगलं म्हणून तुझी त्या घाणेरड्या संजयपासून सुटका झाली ताई. अगं केवढा देखणा डॉक्टर नवरा मिळाला आहे तुला. मागचं सोडून दे ताई सगळं. तसं नाही रे प्रसाद, पण माझ्या लक्षात आलं आहे तुला काय म्हणायचं आहे ते. परवा 2 वेळा तो आपल्या दारावरनं बघत गेला.
माझे मित्र होते बरोबर, तेव्हा वाटलं मला की त्याला सरळ करावं, पण परत मी विचार केला की तू कुठे इथे राहणार आहेस, कशाला त्याला डिवचायचं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून बोलणं तेवढंच राहिलं, पण प्रसादच्या बोलण्यानं प्रतिभाला थोडा धीर आला. प्रतिभाचं लग्न खूप थाटात झालं. तिच्या बाबांनी सगळं व्यवस्थित केलंच, पण तिची सासरची माणसंही श्रीमंत, हौशी. त्यांनी इतके दागिने आणि साड्या प्रतिभाला घेतल्या की प्रतिभाला नमस्कार करायला धड वागता येईना. ती अगदी नखशिखांत दागिन्यांनी मढली होती. प्रतिभाचा नवराही सुरेख, हसतमुख, तोंडावर आणि वागण्यात शिक्षणाचं तेज असलेला. दोघांचा जोडा अगदी दृष्ट लागण्याजोगा दिसत होता. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचं प्रतिभाच्या आईबाबांना समाधान वाटत होतं. तरीही प्रतिभा सासरी निघाली तेव्हा आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाची आपण घाई तर केली नाही ना. अवघी 19 वर्षांची आपली लेक, आपण तिला लग्नाच्या बेडीत अडकवली, ह्या विचारांनी त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. प्रसाद तर केव्हाच तिथनं निघून गेला होता. प्रतिभाची सासरची मंडळी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निघाली तेव्हा प्रतिभाच्या बाबांनी तिला एकटीलाच एका बाजूला घेतली. ती त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. त्यांनी स्वतःला सावरलं. आपल्या हातांनी तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत ते म्हणाले, प्रतिभा, आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. हे बघ, स्थळ बघतानाच आम्ही मुद्दामच लांबचं स्थळ बघितलेलं होतं. मागच्या त्या मुलाचं प्रकरण विसरून जा. सासरी त्याबद्दल चकार शब्द काढू नकोस. हां, पण एक लक्षात ठेव, यदाकदाचित त्या मुलावरनं काही प्रसंग आला तर घरच्यांना आणि विशेषतः जावई बापूंना सगळं खरं खरं काय घडलं ते सांगून टाक. सांगू? डोळे विस्फारत प्रतिभानं विचारलं. हो, खरं काय आहे ते सांग. कारण एक खोटं बोलशील तर ते पचवायला 10 खोट्या गोष्टी बोलाव्या लागतील, तेव्हा आपण मुळातच खरं बोलावं. अशी वेळ येऊ नये, पण आलीच तर मी सांगितलेलं लक्षात ठेव. पण बाबा, आहोत ते काय म्हणतील? आता ते मी कसं सांगणार, पण लक्षात ठेव सगळं. हो बाबा. निघ तू, सगळी मंडळी खोळंबली आहेत. बाबा, सुखी राहा बेटा आणि पत्र लिही वरचेवर. डोळ्यातली आसवा पुसत प्रतिभानं सगळ्यांचा निरोप घेतला. इंदूरच्या घरात पाऊल टाकलं आणि प्रतिभाचा आत्तापर्यंतचा क्षीण कुठल्या कुठे पळाला. ती मनोमन सुखावली. केवढा प्रशस्त बंगला, सुरेख आवार, दाराची गाडी आणि त्या घराला शोभेशी भारदस्त माणसं. प्रतिभाचे सासरे इंदूरमध्ये नावाजलेले वकील, उंचे पुरे, गोरे पान, अतिशय हळू आवाजात बोलणारे, बघता क्षणी आदर वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. प्रतिभाच्या सासूबाई आपल्या नवऱ्याला साजेशा, खानदानी, तेजस्वी, किंचित आडवा बांधा. त्या बांध्यानं त्यांचं रूप उठूनच दिसत होतं. उंच, गोरी, मोठ्या आंबाड्याची, सतत उत्साहानं बोलणारी सासू प्रतिभाला परकी अशी वाटलीच नाही. शैलेंद्र, तिचा धाकटा दीर, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला पुण्याला शिकत होता. प्रतिभाची तो माफक प्रमाणात थोडी चेष्टा मस्करी करत बोलला तेव्हा तेव्हा तिला प्रसादची आठवण झाली. शैलेश, तिचा नवरा, तो तर रूपाचा वारसा आपल्या आईवडिलांकडनं घेतलेला. सगळं सगळं प्रतिभाला आवडलं आणि त्या घरानं तिचं केलेलं स्वागतही. बंगल्यात सगळीकडे पताकांनी, पाना फुलांच्या माळ्यांनी, फुग्यांनी रोषणाई केलेली होती. रंगीबेरंगी दिवे डोळे मिचकावून गडबडीत भर घालत होते. बिस्मिल्लाचे सनईचे स्वर हलके हलके वातावरणात पसरत होते. बंगल्याच्या फाटकाशी लेकूरवाळ्या केळी तिचं स्वागत करायला सज्ज होत्या. फाटकापासून हॉलच्या दारापर्यंत रांगोळी काढलेली होती. त्याच्यावर रंगीबेरंगी फुलांच्या लाल पिवळ्या पाकळ्या आणि छोटी छोटी हिरवी पानं उधळलेली होती. दाराशी गाडी थांबता थांबता प्रतिभानं क्षणार्धात ही सगळी सजावट डोळ्यांनी टिपून घेतली. तेवढ्याच शैलेश गाडीतनं उतरला आणि झपाझप पावलं टाकत बंगल्यात शिरला. शैलेश! मागच्याच गाडीतनं उतरलेल्या आईची हाक ऐकून शैलेश थबकला. काय ग? अरे निघालायस कुठे? अगं म्हणजे काय, घरात एकटाच? अरे लग्न करून आलायस, बायको आणलीस ना आज, मग एकटाच काय जातोयस घरात? धर तिचा हात आणि जोडीनं घरात प्रवेश करा. आणि प्रतिभा, आता तूही लक्षात ठेव हो, यापुढे शैलेशला एकट्याला कुठेही जाऊ द्यायचं नाही.
आता मागून पुढून सगळी घरातली माणसं प्रतिभा आणि शैलेश भोवती गोळा झाली होती. त्यांच्यासमोर सासूनं खणखणीत आवाजात बजावल्यानं प्रतिभा लाजली. शैलेशनं तिच्या पुढे हात केल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघं टाळ्यांच्या गजरात आणि हास्यमस्करीच्या कल्लोळात हॉलच्या दाराशी आली. तिथे शैलेशची बहीण उभी होती. तिने दार अडवलं. आता हे काय? शैलेशनं विचारलं. दार बंद. ते का? आणि ते कशानं उघडेल? मला शालू दे. शैलेशनं इकडं तिकडं बघितलं. आई दिसल्याबरोबर तो मोठ्यानं ओरडला. आई, दीदीला 2 शालू दे, म्हणजे मला सगळे दरवाजे लवकर उघडतील. सगळे? सगळे म्हणजे कोणते? दीदीने पुन्हा हात आडवा धरून दोघांना थांबवलं. थांब, ते जिजाजी तुला सांगतील. आई, देते रे बाबा, देते. बघा आता आई देते, जाऊ आत. नाही नाही, नाव घे, मग आज जाता येईल. अरे बापरे. अरे बापरे नाही हां. आणि नाव नुसतं नाही, उखाण्यातनं घे. आणि प्रतिभा, तू त्याला उखाण्यातनं उत्तर द्यायचं बरं का. नातेवाईकांच्या गराड्यात मग उभ्या उभ्याच नाव घेण्याचा कार्यक्रम झाला आणि प्रतिभाचं नवीन आयुष्य प्रसन्नतेनं सुरू झालं. नवे नवलाईचे दिवस हरणाच्या गतीनं भराभर पडत असताना एक दिवस प्रतिभाच्या सासूला ताप आला. डॉक्टर घरातला, औषध पाणी तयार होतंच. शैलेश आईला आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवायलाही तयार होता किंवा एखादी नर्स घरी पाठवायलाही तयार होता. पण तेवढी वेळच आली नाही. 4 दिवसात ताप गेला, पण त्यानंतर अशक्तपणा. ह्या अवधीत प्रतिभाची कसोटीच होती. शैलेश हॉस्पिटलला, सासरे कोर्टात, त्या दोघांच्या वेळा सांभाळणं. नेमकी स्वयंपाकीण रजेवर, त्यामुळे तेही करणं आलंच. आलं गेलं फोन हे सांभाळणं. त्याशिवाय सासूलाही सारखी प्रतिभा हवी असे. प्रतिभा माझ्याजवळ बैस, प्रतिभा पाणी दे, प्रतिभा हे, प्रतिभा ते. प्रतिभाची सारखी धावपळ झाली, पण तरीही तिने ते सगळं नीट केलं. ते करताना तिला स्वतःचंच नवल वाटत होतं. आई नेहमी म्हणायची की मुलीच्या जातीला कामाची सवय हवी, नाहीतर सासरी जड जातं. पण आई असं काही म्हणाली की प्रतिभा हसून तिचं बोलणं उडवून लावी. म्हणे, बघू काय होईल सासरी ते. आणि तसं म्हटलं तर घरात काही करायला वेळ तरी कुठे होता. प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स, क्लासेस यात कधी रिकामं पण मिळालंच नाही ना मुळे. त्यामुळे आईला हिचं कसं होणार अशी नेहमी काळजी वाटे. पण आता जबाबदारी थोडा काळ का होईना अंगावर पडल्यावर ती अगदी सराईतपणे सगळी कामं उरकत होती. पुन्हा कुठे गोंधळणं नाही, सांडलवण नाही, काही नाही. प्रतिभा स्वतःवर खुश झाली. आपण घरातलंही करू शकतो हा शोधच तिला लागला. तिचं ते वागणं बघून तिचे सासरेही खुलले. आपली सून नुसती शोभेची भावली नाही, संसाराला चांगली आहे ह्याचं त्यांना समाधान वाटलं. सासूला बरं वाटलं. प्रतिभाची धावपळ कमी झाली तेव्हा त्यांनी शैलेशला सांगितलं, आता हॉस्पिटलची 4 दिवस व्यवस्था कर काहीतरी आणि प्रतिभाला कुठेतरी घेऊन जा, नाहीतर तिला माहेरी पाठव. का? आणि अहो बाबा, आम्ही लग्नानंतर उटील नाही का जाऊन आलो. अरे हो, पण शैलेश 4 दिवस ती घरात किती करतेस बघतोय ना. लहान आहे ती, कामाची सवय नसेल तिला, दमली असेल की रे. कुठे गावाला गेला तर बदल होईल ना. बाबांचं म्हणणं शैलेशनं फारसं मनावर घेतलं नाही. म्हणे दमली असेल. एवढ्याशा कामानं दमायला काय झालंय? 4 दिवस काम केलंय ना. आम्ही नाही वाटतं हॉस्पिटलमध्ये मेहनत घेत. अशा इमर्जन्सी केसेस तर आम्ही कितीतरी घेतोच ना. पण ह्यातलं एकही अक्षर त्यांनी बाबांसमोर तोंडातनं काढलं नाही. रात्री प्रतिभा भेटल्यावर मात्र शैलेशनं तिची चेष्टा सुरू केली. आहे बुवा, एका माणसाची चैन आहे. का? काय झालं? अहो राणीसाहेब, आमचे बाबा म्हणजे दुराध्य दैवत, त्यांना तुम्ही खुश केलं. आता तुमची चैन का आई बघायला नको. म्हणजे फक्त बाबाच खुश, तुम्ही नाही? अरे मी तर कधीच खुश झालो. अगदी ती पाहताच बाला कलिजा खलास झाला आणि म्हणून तर तुला ह्या घरात घेऊन आलो. वा, आज काय कवी संचारलाय वाटतं अंगात. हसत हसत प्रतिभानं विचारलं. दिवस पंख लावून हरणाच्या गतीनं पळत होते. प्रतिभा सासरी चांगली रमली होती. घरी आईला पत्र लिहून ती सासरच्या सगळ्या गोष्टी गमती कळवत असे. इंदूरची भाषा मराठी, पण त्यातले उच्चार कसे वेगळे, लोक किती संस्थानी, भाज्या किती चांगल्या, सगळं ती लिही. एकंदरीतच आईला पत्र लिहिणं आणि आईची पत्र वाचणं हा तिचा एक आवडता कार्यक्रम होता. पत्र लिहिताना वाचताना सगळ्यांच्या आठवणीनं तिला रडू येईल.
तिचे डोळे लालसर झालेले दिसले की शैलेशच काय पण त्याचे आईवडील सुद्धा चेष्टा करत. आज पत्रलेखनाचा कार्यक्रम झालेला दिसतोय. एक दिवस प्रतिभाच्या आईचं पत्र आलं. तिच्या एका मैत्रिणीचं लग्न ठरल्याचं आईनं कळवलं होतं आणि त्याच पत्रात त्या मैत्रिणीने हे पत्र लिहून लग्नाला येण्याबद्दल बजावलं होतं. त्या मैत्रिणीच्या निमित्तानं संबंध दिवस प्रतिभाच्या मनात सगळ्याच मैत्रिणींच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. ती त्याच नादात होती. दुसऱ्या दिवशी दुपारी पलंगावर पडली तरी ती सगळ्या मैत्रिणी आठवत होती. तेवढ्याच सासूबाईंची हाक आली. प्रतिभा आले हं. अगं प्रतिभा तुझं पत्र आलंय. पत्र? कोणाचं बाई? मनाशी आश्चर्य करत प्रतिभा लगबगीनं आली आणि घाईघाईनं सासूबाईंच्या देखतच तिने पाकिट फोडलं. कागदावरून झरझर नजर फिरवली आणि तिचा चेहरा कावरा बावरात झाला. झटकन तिने कागद चुरगाळला. प्रतिभाच्या सासूबाई ते बघत होत्या. एरवी आईचं मैत्रिणीचं कोणाचंही पत्र आलं की प्रतिभा खुशीत येई. त्या पत्राचं सासूबाईंच्या देखत पुन्हा पुन्हा वाचन करी. त्यांना मजकूर सांगे. त्यांना पत्र वाचायलाही दे. मग दिवसभर त्या अनुषंगानं काहीतरी आठवणी सांगे. दिवसेंदिवस ती मनानं माहेरी असे आणि त्यात ती सासूबाईंनाही ओढी. पण आज तर असं काहीच घडलं नाही. ती काहीच बोलली नाही. पत्र तिने चुरगाळलं. तिचा चेहराही घाबरल्यासारखा दिसतोय. असं का बरं? का कोणाला बरं नाही आहे? काही कमी जास्त? कोणाचं ग पत्र? त्यांनी न राहून विचारलं. हां नाही काही नाही असं म्हणत प्रतिभा पटकन खोलीत निघून सुद्धा गेली. सासूबाईंनी मनातले प्रश्न मनातच ठेवले. पण प्रतिभावर त्यांचं बारीक लक्ष होतं. ते पत्र वाचल्यापासनं प्रतिभाचं काहीतरी बिनसलं आहे. ती अस्वस्थ आहे. ती नेहमीप्रमाणे मोकळेपणानं हसत बोलत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. 2च दिवस गेले आणि पुन्हा एकदा पत्र आलं. प्रतिभाच्या नावावर पाकिट. मागच्याच अक्षरात पत्ता लिहिलेला. ते अक्षर पाहिलं आणि नेहमीच्या पद्धतीनं घाईघाईत ते प्रतिभानं फोडलं नाही. पत्र घेऊन ती आपल्या खोलीत घेऊन गेली. मग पुन्हा तिचा तोच अस्वस्थपणा, मोकळेपणानं न बोलणं. ती काहीतरी लपवत होती पण काय? प्रतिभाच्या सासूबाई बघत होत्या पण त्यांनी काही विचारलं नाही. त्याही गप्प गप्प होत्या. प्रतिभानं स्वतःहून सांगितल्याशिवाय आता आपण काहीही बोलायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांना प्रतिभाची कावरी बावरी नजर, कामात लक्ष नसणं हे जाणवत होतं. सासऱ्यांनीही प्रतिभाला बरं नाही आहे का अशी चौकशी केली तेव्हा प्रतिभाचे हात थरथरल्याचंही सासूबाईंच्या लक्षात आलं. शैलेशला त्या पत्राबद्दल विचारावं असंही त्यांना वाटलं पण तो मोह त्यांनी टाळला. 8 दिवस गेले आणि प्रतिभा थोडी निवळल्यासारखी झाली. नेहमीसारखी मोकळेपणानं घरात वावरायला लागली. सासूची व्यवस्थित बोलायला लागली. तिच्या सासूबाईंनाही बरं वाटलं. परत प्रतिभाच्या नावानं त्याच हस्ताक्षरातलं पाकिट आलं. मग संबंध दिवस प्रतिभा आपल्या खोलीतनं बाहेर आलीच नाही. चहा पाणी नाही, खाणं पिणं नाही. केस विस्कटलेले, डोळे लाल झालेले. एवढं झालंय तरी काय? फुलासारखी टवटवीत हसरी प्रतिभा इतकी कोमेजून का गेली आहे? आणि काहीही असेल तरी ती एकटीच का सोसतीये? कोणाला सांगत का नाही आहे? कोणाला विश्वासात का घेत नाही आहे? आम्ही तिचे कोणीच नाही का? प्रतिभाच्या सासूबाईंना खरं तर राग आला पण क्षणातच रागाची जागा जिव्हाळ्यानं घेतली. का ही अशी घाबरतीये? माहेरी कुणी? छे त्यात लपवण्याजोगं काय असणार? फार तर माहेरी जाऊन येते असं म्हणाली असती. आणि आता तिच्या आईवडिलांचं, प्रसादचं अक्षरसुद्धा परिचयाचं झालं आहे. या वेगळ्या अक्षरातलं पाकिट आलं ना की आता त्यांना राहावे ना. प्रतिभा अगं काय झालं आहे? प्रतिभाचे डोळे भरून आले. कुणाची पत्र येतात ही? तुझी अशी अवस्था का होती आहे? प्रतिभा काहीच बोलली नाही. हे बघ प्रतिभा, तुला माझा एवढा विश्वास वाटत नाही आहे का? मी अजूनही परकी वाटते का? प्रतिभानं एकदम सासूबाईंचा हात धरत म्हटलं, नाही नाही तसं नाही होत. तसलं मनात सुद्धा आणू नका. तुम्ही मला माझी आईच वाटता. अगं मग आईला सगळं सांगायचं नाही का? प्रतिभानं मान खाली घातली.
तिचा चेहरा आधी काळवंडला आणि क्षणार्धात घामाघूम झाला. तिच्या सासूबाईंनी तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाल्या, प्रतिभा, इकडे बघ बरं माझ्याकडे. हं, सांग. अरे वा वा वा, आज सासवा सुनांचं अगदी हातात हात घेऊन गप्पा मारणं चाललंय. फोटो काढायला हवा बरं का. वकील साहेबांचं बोलणं ऐकून दोघीही बाजूला झाल्या. प्रतिभा चहा करायला स्वयंपाकघरात निघून गेली. पाठोपाठ शैलेशचाही आवाज आला. तेव्हा ती परत बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही आज आत्ता कसे काय आलात? छान, विसरलीस ना, आपल्याला आज पार्टीला जायचं आहे. तू सुद्धा यायचं आहे असं मी सकाळीच उठल्या उठल्या सांगितलं होतं, लक्षात नाही का? आणि अजून तुझी काही तयारीसुद्धा नाही. चल चल चल, आटप पटकन. नाही नको, तुम्ही एकटेच जा ना. का? तू का येत नाही आहेस? नको. अगं तुला बरं नाही आहे का? काय झालं आहे? नाही हो, काही नाही. अगं काय झालं आहे? तुला तुझ्या आईची आठवण येते आहे का? का माझ्या आईशी भांडण झालं आहे? काहीतरीच काय बोलताय हो? अगं मग झालंय तरी काय? शैलेशचा आवाज चढायला लागला तशा तिच्या सासूबाईमध्ये पडल्या. अरे शैलेश, तुझं तिच्याकडे लक्ष तरी आहे का? तिचं काहीतरी तंत्र बिघडलं आहे बघ. मी विचारलं तर मला काही सांगत नाही. तू तरी विचार. आम्ही बाहेर जाऊन येतो आई. या ना या. प्रतिभा, चल आवर पटकन. नाही म्हणू नकोस हां. पार्टीला नको जायला, नुसतीच कुठेतरी चक्कर मारून येऊ आपण. चल आटप बरं. नेहमीप्रमाणे टापटिपीनं न येता कसंबसं आवरून प्रतिभा शैलेशच्या शेजारी गाडीत येऊन बसली. त्यांनी काहीही न बोलता गाडी सुरू केली आणि थेट गावाबाहेर काढली. लोकांची वर्दळ कमी कमी होत गेली. क्वचित केव्हा तरी एखादा माणूस दिसेल इतकी वस्ती विरळ झाल्यावर त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. चल बरं, थोडंसं चालत जाऊया. प्रतिभा काही न बोलता खाली उतरली. शैलेशबरोबर पावलं टाकत राहिली. शैलेशला हा अनुभव नवीन होता. आईचं बोलणं बरोबर आहे. प्रतिभाचं तंत्र बिघडलं आहे. एरवी प्रतिभा म्हणजे उत्साहाचं कारंजं, आणि आज ती एक शब्दही बोलत नाही. का बरं? कारण काय असावं? प्रतिभा, हां प्रतिभा, अगं काय झालं आहे तुला? माझ्याकडे बघ, काय झालं आहे सांग. प्रतिभानं शैलेशकडे बघितलं आणि तिला रडूच कोसळलं. शैलेश आश्चर्यानं बघत राहिला. अगं प्रतिभा, तू रडतीयस का? आणि तू नुसती अशी रडत राहिलीस तर मी काय समजू? मला तुम्हाला एक सांगायचं आहे. अगं मग सांग. मला भीती वाटते. कशाची? माझी? माझी भीती वाटते आहे का? आणि का? तुम्ही मला टाकून द्याल. पण बाबा म्हणाले होते की वेळ आली तर जावई बापूंना सगळं खरं खरं सांगून टाक. कशाबद्दल अगं? संजयबद्दल. संजय? कोण संजय? त्याचं काय? त्याची मला सारखी पत्र येतात. हां, त्यांनी उद्या मला महाराणी पार्कमध्ये बोलवलं आहे. हा कोण आहे संजय? तुझा मित्र? हो. मग तो आपल्या घरी काय येत नाही? शिशी नको. का? तो मवाली आहे. मवाली पण म्हणतेस, तुझा मित्र पण म्हणतेस, काय भानगड काय आहे? नीट सांग मला, नीट सांग. हां. शैलेशच्या आवाजात आश्वासन होतं. प्रतिभा थोडी धीड झाली. आमच्या कॉलेजच्या रस्त्यावर तो संजय मला गाठायचा, बोलायचा. एक दोन वेळा आम्ही फिरायला गेलो. मग त्यांनी सांगितलं की आपण लग्न करायचं. मला त्याची खूप भीती वाटायची. हां, मला समजत होतं की तो मवाली आहे, पण मी त्याला नाही म्हणू नाही शकले. तो मला सतत धाक दाखवायचा. मला त्याची खूप भीती वाटायची. बाबांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी तुझं लग्न माझ्याशी लावून दिलं. हो ना? हो. मग अजून तो मुलगा तुझ्या मनात आहे? नाही हो, तेव्हाही नव्हता. पण तो मला धाक दाखवायचा, ठार करीन म्हणायचा. प्रतिभा, मला इतकं सगळं सांगितलंस, आता एकच सांग. तुम्ही फक्त हिंडलात का हातात हात किंवा त्यापेक्षाही अधिक काही? तुमची शपथ घेऊन सांगते हो, तसं काहीही नाही. चुकूनसुद्धा नाही. अगदी माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, मला त्याची पत्र वाचायला देशील? हो. मग आपण निघू. चल. धडधडत्या अंतःकरणानं प्रतिभा गाडीत बसली. सगळं सांगून टाकल्यानं तिला मोकळं वाटत होतं आणि त्याचबरोबर भीतीनं घेरलंही होतं.
आपण शैलेशला सगळं सांगितलं हे बरोबर आहे का चूक आहे? न सांगून तरी कसं जमलं असतं? वरचेवर पत्र यायला लागली, सासूबाई बघत होत्या, दडपण यायला लागलं. त्या मवालेची पत्र आली नसती तर कशाला सांगायची वेळ आली असती? पण बाबाच म्हणाले होते की वेळ आली तर सगळं खरं खरं सांगून टाक, काहीही लपवू नकोस. आता मी सगळं सांगून तर टाकलंय, पण हे शैलेश खरं मानेल का? सगळं नीट समजून घेईल का? माझ्यावर विश्वास ठेवेल का? आणि नाही ठेवला त्याने विश्वास तर कुठून त्या संजयशी माझी गाठ पडली? किती साधी गोष्ट. कॉलेजला जाताना सायकल पंक्चर झाली, ती त्यांनी बघितली आणि सायकलच्या दुकानापर्यंत नेऊन दिली. पुन्हा भेटला तेव्हा तो हसला, मी हसले. एवढीच ओळख. एवढं रामायण उभं राहिलं यातनं. कसली घाणेरडी पत्र ती. ह्याला माझा इथला पत्ता तरी कसा मिळाला? कुणी दिला असेल? आणि घाणेरडं लिहून थांबला नाही, मेला तर म्हणे तू महाराणी पार्कमध्ये भेटायला ये, नाही तर तुझ्या नवऱ्याला फोन करून मी तुझं माझं प्रेमप्रकरण सांगेन. देवा रे, ही पत्र शैलेशला दाखवायची? प्रतिभाला हुंदके अनावर झाले. शैलेशचं प्रतिभाकडे लक्ष नव्हतं. रोजच्या सहजतेनं तो गाडी चालवत होता, पण त्याच्या मनात विचारांचे डोंगर उभे राहिले होते. किती थोड्या महिन्यांचा सहवास, पण प्रतिभानं त्याला संपूर्ण जिंकलं होतं. त्याच्या जीवनात केवढा आनंद निर्माण केला होता. खरं तर दोघांच्या वयात 10 वर्षांचं अंतर होतं. प्रतिभा अल्लड होती, पण अविचारी, उथळ विचारांची नव्हती. तिच्या प्रसन्न व्यक्तिमत्वानं तिने त्याला आणि सगळ्यांनाच मोहून टाकलं होतं. अशी चांगली बायको मिळाल्याबद्दल तो मनातल्या मनात देवाचे आभारही माने. आणि आज हे काय प्रकरण निघालं? कोण आहे हा संजय? ती म्हणते तो मवाली आहे, मग ती त्याच्या नादाला कशी लागली? BSc झालेली मुलगी, शिक्षणानं चांगल्या वाईटाची परीक्षा करता येत नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? या दोघांचा संबंध किती असावा? खरं म्हणजे प्रतिभाच्या वडिलांनी लग्नाच्या वेळीच का नाही सांगितलं हे? मग तेव्हाच विचार केला असता ना. आणि ह्यांची मजल कुठपर्यंत गेली असेल? मेडिकल कॉलेजात शिकत असताना चांगल्या घरातल्या वाटणाऱ्या मुलींनी गर्भपात करून घेतल्याच्या कमी केसेस पाहिल्या का आपण? प्रतिभा त्यातलीच एक कशावरनं नसेल? मनात आलेल्या शंकेनं शैलेश दचाकला. त्यांनी प्रतिभाकडे बघितलं. ती डोळे मिटून बसली होती. गालांवरून अजूनही डोळ्यातल्या पाण्याच्या धारा वाहत होत्या. एखाद्या लहान मुलीसारखी ती निरागस दिसत होती. तिला पाहिलं आणि आपल्या मनात नाही त्या शंका आल्या. या विचारानं तो स्वतःच्या मनाशी शरमला. हे बघ प्रतिभा, आधी तू डोळे पुस, आपण ह्याचा विचार करू. मी आहे ना तुझ्याबरोबर. त्याच्या तेवढ्याच शब्दांनी प्रतिभाला दिलासा मिळाला. तिने डोळे पुसले. शैलेशला तिच्यातला प्रामाणिकपणा नव्यानं जाणवला. घरी आल्यावर कोणीच काही विशेष बोललं नाही. जेवणं झाली. प्रतिभा आपल्या खोलीत आली तेव्हा शैलेश वाचत पडला होता. त्याच्या भरदार उमद्या आकृतीकडे बघितल्यावर प्रतिभाला उगाचच संजयच्या पत्रांची आठवण झाली आणि तिच्या छातीत सूक्ष्मशी कळ आली. तिचं अंग घामेजलं. रागावलात का? शैलेशच्या जवळ बसत तिने विचारलं. मला पत्र देतेयस ना? प्रतिभानं कपाट उघडलं. 3 पत्र शैलेशच्या हातात ठेवली. आज तुला झोप नाही आली? मी वाचणार आहे. शैलेशच्या शेजारी मग पलंगावर प्रतिभाही वाचत पडली. केव्हा तरी तिला जाणवलं की खोलीतला दिवा बंद करून शैलेश बाहेर उठून गेलाय. पुढच्या क्षणी ती झोपेच्या अधीन झाली. सकाळी सगळं आवरून हॉस्पिटलला निघताना शैलेशनं तिला सांगितलं, प्रतिभा, आज मी तुझ्याबरोबर येणार आहे. कुठे? प्रतिभानं चमकून विचारलं. महाराणी पार्कमध्ये. प्रतिभाच्या हातातला चहाचा कप हिंदकळला. तिने बावरून सासू सासऱ्यांकडे बघितलं. ते चहा पिण्यात मग्न होते. निदान तसं दाखवत तरी होते. काय बोलावं ते तिला सुचेना. शैलेश निघूनही गेला. दुपार झाली तशी प्रतिभाच्या जीवाची उलाघाल व्हायला लागली. खरंच शैलेश बरोबर येणार आहे का? कशासाठी? काय करेल तो? छे, उगाच सांगितलं त्याला. सांगायला नकोच होतं. आणि मी तरी कशाला जायला हवं?
मीही नको आणि शैलेशही नको, कोणीच जायचं नाही. नाही तर मग शैलेशला काही न सांगता मी एकटीच गेले असते आणि त्या मवाल्याच्या हातापाया पडून विनवणी केली असती की बाबा रे, माझा संसार सुखानं चाललाय, तो मोडू नकोस, मी तुझ्या हातापाया पडते. असं केलं असतं तर बरं झालं असतं. असंच करायला हवं होतं. आता शैलेश येणार, दोघांची मारामारी झाली तर तो तर मेला मवाली, त्याला कसली लाज. पण शैलेशची त्यात किती बेआबरू होईल, आणि हे सगळं माझ्यामुळे. प्रतिभा, 4:45 वाजल्या, मी वेळेत आलोय. अहो तुम्ही नका ना येऊ, म्हणजे मी पण नाही जाणार हो. तू पटकन आवर, दोघांनीही जायचंय. आई, अहो त्यांना कशाला सांगताय? अगं तिला सांगतो आम्ही जाऊन येतोय म्हणून. थरथरत प्रतिभा शैलेशबरोबर निघाली. ते दोघं महाराणी पार्कात पोहोचले तेव्हा 5ला 2-3 मिनटं कमी होती. कुठे बोलवलंय तुला? मेनगेट समोरचं 5वं झाड ना? चल. अहो तो बघा. कोण? तोच ना. कोणता? लाल चौकडीचा शर्ट? हो तोच. अहो मोरे. शैलेशनं मोठ्यानं हाक मारल्याबरोबर झाडाजवळ उभा असलेला संजय प्रतिभा आणि शैलेशकडे पाठ फिरून झपाझपा चालायला लागला. शैलेशनंही आपला वेग वाढवला. 2 ढांगात त्याला गाठलं. आपला मजबूत पंजा त्याच्या खांद्यावर दाबत त्याला थांबवत म्हणाला, अहो मोरे, मैत्रिणीला भेटायला आलात आणि न भेटता चाललात? कमाल आहे. अहो घरी नाही का यायचं? इथे कुठं बोलवलं तिला? शैलेशच्या एकेका प्रश्नाबरोबर संजयचा अवसान गळालं. तो थरथरायला लागला. खांद्यावरची भक्कम पकड सैल होत नाहीये हे लक्षात घेऊन तो 3-3दा माफ करा, माफ करा एवढंच म्हणत राहिला. अहो माफी कसली मागताय मोरे? एवढे लांब आमच्या इंदोरात आला, ते काय माफी मागायला का? माफी तर पत्रातून सुद्धा मागता आली असती. पत्रात तर तुम्ही तसं काही म्हटलेलंच नाही आहे. तुम्ही वाचली होय पत्र? संजयने धीर करून विचारलं. म्हणजे काय? अहो लग्न झालं ना की नवरा बायकोचं वेगळं आणि खाजगी असं काही उरत नाही, समजलं? तुमचं प्रत्येक पत्र प्रतिभानं मला दाखवलं आहे. स्वतःचा खांदा सोडून घेण्याचा संजयनं प्रयत्न करताच शैलेशनं त्याच्या मानगुटीलाच हात घातला. आज जिवंत सोडतोय. पुन्हा इथे आलास, वेडीवाकडी घाणेरडी पत्र लिहिलीस, फोन करायचा प्रयत्न केलास, तर पाणी मागायला सुद्धा सवड ठेवणार नाही. लक्षात ठेव. निघ. 2 मुस्कटात ठेवून देऊन शैलेशनं संजयला मोकळं केलं. जीव मुठीत घेऊन तो पळत सुटला. त्यांनी मागं वळूनही पाहिलं नाही. तो दिसेनासा होईपर्यंत शैलेश त्याच्याकडे बघत होता. मग तो प्रतिभाकडे वळाला. प्रतिभा अजूनही छातीवर हात घेऊन धसकून उभी होती. झालं, चला रडूबाई, हात झटकत त्यांनी सांगितलं. शैलेश, अहो काय बोलू मी? किती मोठं मन आहे तुमचं. रडूबाई, माझं मन मोठं नाही, ते आमच्या आईबाबांचं. म्हणजे तुम्ही त्यांना हे सांगितलं? हो मग. माझ्यातला नवरा जरा टुरटूर करायला लागला तेव्हा काल रात्री तू झोपल्यावर मी आईबाबांना सगळं सांगितलं. मारुती जसा रामाच्या पायाशी बसतो ना, तसा चक्क त्यांच्या पायाशी बसलो आणि विचारलं की मी काय करू. मग बाबांनी आईकडे बघितलं. आई एकच वाक्य बोलली की प्रतिभा अजून पोर आहे, पण ती आपली आहे. तिची समज काही चूक असेल तर आपण ती पोटात घातली पाहिजे. शैलेश, प्रतिभाला पुढे बोलवे ना. अगं ऐक ना. बाबा म्हणाले, शैलेश, अशी वेळ आपल्या मुलीवर आली असती तर? तेव्हा प्रतिभाचा प्रामाणिकपणा लक्षात घे, तिला आधार दे आणि हो, त्या मुलाची कटकट कायमची संपव. तुम्ही सगळ्यांनी मला लाजवलंत आणि वाचवलंत सुद्धा. अहो रडूबाई, आता आधी डोळे पुसा. आता आम्ही काय म्हणतोय? काही म्हणू नका, आधी घरी चला. दोघेही परत वळले. बंगल्यात हॉलच्या दाराशी शैलेशचे आईवडील उभे होते. या असं जोरात म्हणून त्यांनी दोघांचं स्वागत केलं. प्रतिभा धावत जाऊन सासूला बिलगली. तिला रडू आवरेना. रडता रडता ती हसायला लागली. शैलेश आणि त्याचे बाबा आश्चर्यानं बघत राहिले. बघता बघता हसायला लागले आणि शैलेशची आईसुद्धा त्यात सामील झाली. श्रोते हो, ही होती विनीता ऐनापुरेंची कथा माफी. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा
आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तमोत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.